18 पगड जातीला बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। हे आपल्याला कधी विसरता येणार नाही, नाकारता येणार नाही। आणि उद्याच्या काळामध्ये 543 ठिकाणी देशामध्ये निवडणुका आहेत, परंतु शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये 48 जागेच्या निवडणुका आहेत। यामध्ये देखील एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी आणि आमचे सगळे मित्रपक्ष, सदाभाऊ खोत असतील, आमचे रासपचे महादेवराव असतील, सचिन असेल, रामदास आठवले असतील, अनेकांची नावं घेता येतील। आम्ही सगळ्यांनी ठरवलं की उमेदवार देत असताना वेगवेगळ्या घटकाला प्रतिनिधित्व द्यायचं, वेगवेगळ्या समाजाला प्रतिनिधित्व द्यायचं। शेवटी हे राज्य बहुजनांचं आहे, इथं शिकवण शिवाजी महाराजांची आहे आणि त्याच उद्देशाने ठीक आहे अनेक जण इच्छुक होते, ज्याचा उल्लेख राजेशनं आपल्या भाषणामध्ये विटेकरांनी केला। राहुल लोणीकर इच्छुक होते, बोर्डीकांच्या घरामध्ये काही जण इच्छुक होते। प्रत्येकाला इच्छा असणं हे काही चुकीचं नाहीये, तो त्यांचा अधिकार आहे, तो त्यांचा हक्क आहे। परंतु एकदा वरिष्ठांनी, एकदा युतीच्या मान्यवरांनी घेतलेला निर्णय शिरसावंत मानून सगळ्यांनी आज जी उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो। मित्रांनो, ही निवडणूक 26/4 मतदान आहे। फक्त 25 दिवस तुमच्या हातामध्ये राहिलेले। फार ईर्ष्येने तुम्हाला सगळ्यांना काम करावं लागेल। प्रत्येक मतदाराच्या पर्यंत पोहोचण्याचं काम खासदार उमेदवार करू शकत नाही, कारण 91 साली मी पण बारामतीला खासदारकी लढलेली आहे। त्याच्यामुळं बऱ्याचदा आपल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपले मित्रपक्ष या सगळ्या कार्यकर्त्यांना ही निवडणूक स्वतःची समजून लढवावी लागणार आहे। तुम्ही विकासाच्या बद्दल काळजी करू नका। आता हेलिकॉप्टरमधून उतरलो आणि येताना मी, देवेंद्रजी, महादेव जानकर आणि बबनराव लोणीकर गाडीत बसलो होतो। बसल्या बसल्या आम्हाला दोघांना सांगत होते की ह्या शहरामधले रस्ते खराब आहेत, इथं निधी दिला पाहिजे। नितीन गडकरी साहेबांनी, मोदी साहेबांनी बाहेरचे रस्ते, नॅशनल हायवे चांगले केलेले, परंतु समृद्धी महामार्ग हा नागपूर पासून मुंबई पर्यंत गेलाय, आता जालन्यापासून नांदेड पर्यंत जातोय। आमचं परभणी राहतंय, तिथेही काही मार्ग काढा, काळजी करू नका। तुम्ही उद्याच्या 26 तारखेला अजूनही त्यांना चिन्ह मिळालं नाही, चिन्ह मागितलेलं आहे, परंतु कुठलं चिन्ह मिळेल ते चिन्ह मिळाल्यानंतर त्या चिन्हाचं शेजारचं बटन दाबण्याचं काम आपण सगळ्यांनी करा। महादेवरावांना प्रचंड मताधिक्याने मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या करता पाठवा। तुमचे हे रस्ते आहेत, तुमचे बाकीचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या करता तुमचं मेडिकल कॉलेज आहे, ते पण मेडिकल कॉलेज आपल्या महायुतीच्या सरकारने मंजूर केलेलं आहे। अशा अनेक गोष्टी आपण करण्याच्या करता कटिबद्ध आहोत, त्याबद्दल आपण काही काळजी करू नका। त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी, आम्ही कुणी कमी पडणार नाही अशा प्रकारचा विश्वास आणि अशा प्रकारची खात्री मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना देतो। मराठवाडा ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते। मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली। रजाकारांशी इथल्या एका पिढीनं केलेला संघर्ष आणि त्या संघर्षामुळे मुक्त झालेला माझा मराठवाडा, या मराठवाडा संग्रामात ज्या ज्ञात अज्ञात लोकांनी बलिदान दिलं त्यांना देखील मी आजच्या सभेच्या निमित्तानं विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो। आज आम्ही उमेदवार जो काही दिलेला आहे, माझी तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की त्यांनी आपली एक वेगळी ओळख ही महादेव जानकरांनी निर्माण केलेली आहे। राज्यात आणि देशात देखील त्यांची ओळख आहे। गुजरात, कर्नाटक अशा राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांच्या रासपानं स्थान निर्माण केलेलं आहे आणि ते सर्वसामान्य समाजातल्या शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देणारं अशा प्रकारचं महादेवरावांचं नेतृत्व आहे। अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशा स्वभावाचा हा लोकनेता आज परभणीकरांच्या सेवेसाठी लोकसभेमध्ये पाठवणं आवश्यक आहे। बहुजन समाजाला सोबत घेऊन जाण्याची आमची सर्व महायुतीची भूमिका ही पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे।